श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला खूपच इंटरेस्टिंग दाखवलेलं आहे, कारण देवी उत्सव आहे आणि देवी उत्सवमध्ये जेवढे मालिकेतील कलाकार आहेत, कॅरेक्टर आहेत, ते सगळेजण एकत्र आलेले आहेत. त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. सगळेजण मंदिरामध्ये पोचलेले असतात. लक्ष्मी निवास यांची फॅमिली गुणाजी आणि गाडे पाटील यांना भेटतात. सगळ्यांच्या छान गप्पा होतात. गाडे पाटील लक्ष्मी निवासला सांगतात की आता अक्षय तृतीया आहे आज, आणि त्याच्याच त्या मुहूर्तावर आम्ही ही पूजा होम हवन ठेवला आहे. त्यासोबत सामूहिक विवाह सोहळा सुद्धा ठेवला आहे, म्हणजे ज्यांचे संसार मुरलेत त्यांना सुद्धा देवीचा आशीर्वाद मिळेल. लक्ष्मी निवास ठीक आहे म्हणतात आणि आतमध्ये जातात. त्यांना गुरुजी भेटतात. गुरुजी सांगतात की भावनासाठी एक मुलगा बघितलाय, पत्रिका पण चांगली जुळते, आपण या विषयावरती नंतर बोलू. गुरुजी निघून जातात. लक्ष्मीला खूप आनंद होतो. लक्ष्मी निवास होम हवन जिथे चालू आहे तिथे जातात. लक्ष्मीला तिचा भाऊ दिसतो. इतक्या दिवसाने भाऊ दिसला म्हणून लक्ष्मीला खूप आनंद होतो. लक्ष्मीला वाटतं की देवीचा संकेत आहे, आता सगळं चांगलं होणार. लक्ष्मीला जुनं सगळं आठवतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तर दुसरीकडे सिद्धू पूर्वीचा हात धरतो आणि तिला बाजूला घेऊन येतो. पूर्वी त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. सिद्धू म्हणतो, काय ठरलंय? पूर्वी म्हणते, आपलं काय ठरलंय? आई बाबांनी आपला साखरपुडा केलाय. तेव्हा सिद्धू म्हणतो, ते नाही ग, आपल्याला लग्न करायचं नाहीये, हे कधी सांगायचं हे बघ. पूर्वी आज पवित्र दिवस आहे आणि आज सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. त्यामध्ये जर तुझ्या बाबांनी आपल्याला बोल्यावर उभं केलं ना तर काय होईल कळतंय का? तेव्हा पूर्वी म्हणते, नाही रे, तसं नाही होणार. तुझ्या आजीने सांगितलं की तू गाडी पाटील आहेस, त्यामुळे लग्न हे थाटामाटाचंच व्हायला पाहिजे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आज काही होणार नाहीये. सिद्धू तेव्हा रिलॅक्स होतो आणि सिद्धू तिथून निघून जातो. पूर्वी सुद्धा विचार करते, लाजत असते. नीलांबर तिथे येते. नीलांबरी पूर्वीला थोडंसं चिडवते आणि तिच्या मनात विष घालण्याचा प्रयत्न करत असते. पूर्वी निघून जाताना विचार करते की आज काही का होईना, पण आज आम्हाला बोल्यावरती उभं करायलाच पाहिजे. माझं सिद्धूवरती प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. तर इकडे लक्ष्मीचे भाऊ वहिनी पूजा करत असतात, होम हवन करत असतात आणि गुरुजी म्हणतात, कुणाला जर आहुती टाकायची असेल होमामध्ये तर टाका. लक्ष्मी निवास पुढे होतात आणि होमामध्ये आहुती टाकत असतात. लक्ष्मीचा भाऊ त्या दोघांना पण बघतो आणि खूपच भडकतो. तो त्या दोघांना थांबवतो आणि आत्तापर्यंत मनामध्ये जे साठवून ठेवलेलं होतं ते सगळं बोलून दाखवतो. लक्ष्मीचा भाऊ लक्ष्मीला म्हणतो, जा इथून निघून. इथे देवाचे भक्त करण्यासाठी काही हक्क नाहीये तुम्हाला. तेव्हा लक्ष्मी उदास होते. निवास म्हणतो, लक्ष्मी अगं काही टेन्शन घेऊ नकोस, तू भक्तिभावाने पूजा केलीस ना, तुझ्या मनात श्रद्धा आहे ना, बस. अगं मूर्ती नाही बघितलं ना तरी चालेल, तुझं मन निर्मळ आहे, देव तुला नक्कीच पावेल, चल आपण इथून निघू. ते निघत असतात. भाऊ त्या दोघांना पण थांबवतो आणि तो निवासचा पान उतारा करत असतो. लक्ष्मीचा भाऊ लक्ष्मी निवास यांचा पान उतारा करतो, अपमान करतो, वाटेल तसं बोलत असतो आणि लक्ष्मी निवास यांच्या मुलांना शिवाशाप देतो. लक्ष्मीचा भाऊ म्हणतो, तुम्ही जे केलेत ना आमच्यासोबत तसंच तुमच्या मुलासोबत होणार आहे आणि तुमच्यासोबत होणार आहे. तुमच्या मुलाचे संसार कधीच टिकणार नाहीये, संसार मोडून पडतील, लग्न कधीच टिकणार नाहीये, तुमच्या मुलाचं कधीच चांगलं होणार नाही, उद्धार होणार नाही आणि हा शाप आहे. लक्ष्मीचा भाऊ एकमेकांना खूप बोलतात. गावातले सगळे त्यांच्याकडे पाहत असतात, बघत असतात. लक्ष्मीचा भाऊ म्हणतो, लक्ष्मी तू जे केलंस ना त्यामुळे माझा तळतळाट आहे. तुझ्या मुलांना तुला कधीच सुख लाभणार नाहीये, नेहमी दुःखात राहाल. लक्ष्मी म्हणते, दादा तुला जे बोलायचं आहे ते बोल, मला पण काही फरक पडणार नाहीये आणि तुला माहिती आहे माझ्या भावनाचं लग्न ठरलंय, काही घटकाच बाकी उरले आहेत. तिच्या लग्नाच्या तू शाप दिलास ना तरी काही होणार नाहीये, बघू ना काय होतंय ते. लक्ष्मी निवास तिथून निघत असतात. लक्ष्मीचा भाऊ पुन्हा एकदा निवासला थांबवतो, त्याचा पान उतारा करतो, सगळ्यासमोर निवासचा अपमान करतो. लक्ष्मी त्याला बोलणार असते. निवास म्हणतो, लक्ष्मी काय बोलू नकोस, चल तू. ते दोघंजण तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सिद्धू आपलं काम करत असतो आणि त्याला भावना दिसते. सिद्धू भावनाकडे बघत राहतो आणि त्याला असं वाटतं की आत्ताच जावं आणि प्रेम व्यक्त करावं. सिद्धू मनात म्हणतो, भावना मॅडम, अहो माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि जर तुमचंही माझ्यावर असेल ना तर तुम्ही पलटून बघाल, एकदा तरी मागे वळून पाहणार. पलट भावना पलट. भावना मागे वळून बघते आणि सिद्धू खूप खुश होतो. सिद्धू मनात म्हणतो, असं माझं खरं प्रेम आहे आणि भावनाचं पण माझ्यावरती खरं प्रेम होणार आहे. सिद्धू खूप खुश असतो आणि देवाचे आभार मानतो.
भावना त्याच्याकडे येते. सिद्धूला वाटतं की हे सगळं स्वप्नच आहे. सिद्धू स्वतःला चिमटा काढून बघतो आणि सिद्धूला समजतं की हे स्वप्न नाही आहे, हे खरं आहे. सिद्धू भावनाकडे बघत राहतो. भावना म्हणते, अहो सिद्धेराजे गाडी पाटील, माझ्या आई सांगत होते आज पवित्र दिवस आहे आणि आजच्या दिवशी देवी आईकडे काही मागितलं तर आपली इच्छा पूर्ण होत असते. म्हणून म्हणते तुम्ही देवाकडे तुमच्या होणाऱ्या बायकोसाठी आणि स्वतःसाठी प्रार्थना करा. असं म्हणून भावना निघून जाते. भावना निघत असते आणि सिद्धूला वाईट वाटतं. म्हणून सिद्धू तेव्हा म्हणतो, देवा हे सगळं काय होतंय, मला भावनासोबत लग्न करायचं आहे, तू काहीतरी संकेत दे, आमचं लग्न होणार ना. तेवढ्यात वरून फूल पडतात. भावना आणि सिद्धूच्या अंगावर फुलं पडत असतात. सिद्धूला वाटतं की हा संकेत आहे. तेव्हा भावना आणि तिचं त्याचंच लग्न होणार आहे. सिद्धू खूप खुश होतो. तर दुसरीकडे जयंत जानू तेही तिथेच पोचतात. जानू जयंतला थँक्यू म्हणते. जयंत म्हणते, जानू अगं तू माझा फक्त विश्वास मोडू नको, तुझ्यासाठी मी सगळं करेन, तुझ्या आनंदासाठी सगळं करेन. जानू खूप खुश होते. जयंत म्हणतो, आता वेगळ्या स्टाईलमध्ये मी तुला मंदिरात घेऊन जाणार. जयंत जानूला उचलतो आणि आतमध्ये घेऊन जात असतो. जानू म्हणते, जयंत काय करतो, अरे असं जेजुरीला घेऊन जातात. आणि तेव्हा लगीन होतंय ना तेव्हा जयंत म्हणतो, देवस्थानाचं काही नसतं ग, आपल्या मनात प्रेम हवं आणि इच्छा हवी, सगळं होत असतं. जयंत जानूला एक एक करून पायरीवर चढून घेऊन जात असतो आणि त्याचं किती प्रेम आहे हे सगळं सांगत असतो. जयंत जानू उन्हामध्ये असतात. जयंतला ऊन लागत असतं. जानू आपला पदर त्याच्या डोक्यावर घेते आणि समोरून विश्वासही जात असतो. विश्वासाला जानूची आठवण येत असते. विश्वासला ते जोडपं दाखवते. म्हणते जयंत जानू दाखवते आणि म्हणते, किती रोमॅन्टिक कपल आहे ना. नवऱ्याने बायकोला उचलून घेतलं आणि बायकोने त्या दोघांच्या अंगावरती पदर टाकले, किती छान आहे हे. विश्वास आणि सही तिथून बाजूला होतात. तर इकडे सिद्धूच्या घरचे पूर्वीच्या घरचे बायकांची ओटी भरतात आणि कुमारिकांना हळदी कुंकू लावत असतात. रेणुका निलांबरीला म्हणते, निलांबरी कुमारिकांना हळदी कुंकू लावून घे. निलांबरी खूप खुश होते. निलांबरी म्हणते, चला मोठ्या सुनांचा मान मिळाला, हळदी कुंकू लावायला मिळते मला. तेव्हा ती पुढे होत असते. रेणुका म्हणते, नाही तू नको लावूस, पूर्वीच्या हातात दे. निलांबरीला अपमान झाल्यासारखं वाटतं. ती पूर्वीच्या हातात हळदी कुंकू देते, बाजूला होते. पूर्वी कुमारिकांना हळदी कुंकू लावत असते. सगळ्या बायका कुमारिकांना बाजूला होऊन जातात आणि तिथे भावना येते. पूर्वी भावनाला हळदी कुंकू लावणार असते. आजी म्हणतात, तिला हळदी कुंकू लावू नकोस, ती अशीच आहे, अमंगल करायला आलेली असते, अपशकुनी आहे आणि ती काही कुमारिका नाही आहे, घोडी नवरी आहे. ती आजी भावनाचा खूप अपमान करतात. भावना उदास असते. लक्ष्मी आजींना चांगलं सुनावते. लक्ष्मी म्हणते, तुम्ही माझ्या भावनेला बोलताय ना, पण तिचं सगळं चांगलं होणार आहे. अहो तिची पत्रिका जमली आहे, चांगला मुलगा बघितलाय आम्ही, मुलगा खूप छान आहे, चांगली नोकरी करतो आणि तो मुलगा आमच्या भावनाला बघायला येणार आहे. त्यांच्या पत्रिका जुळ्या आहेत आणि त्यांनी गुरुजींनी भावनाबद्दल सगळं सांगितलंय, तिच्या पत्रिकातल्या दोषाबद्दल सुद्धा सांगितलंय. त्यांना काही हरकत नाहीये. ते म्हणाले आहेत की आम्हाला भावनाच हवी आहे. आता भावनाचं लग्न होणार आहे, भावनाचं सगळं चांगलं होणार आहे. काही घटकाच उरले आहेत लग्नाच्या. सिद्धू हे सगळं ऐकतो. सिद्धू अस्वस्थ होतो. सिद्धू मनात म्हणतो, हे सगळं काय चालू आहे, असं नको व्हायला. सिद्धू उदास होऊन जातो. तर इकडे व्यंक्ती आणि आरती मंदिरामध्ये फुलांच्या माळा लावत असतात. व्यंक्ती वर चढलेला असतो आणि आरती शिडी पकडून उभी असते. आरती शिडी हलवते. व्यंक्ती तिला इशारा करून सांगतो की तू वर चढ आणि मी खाली उतरतो. आरती वर चढते आणि फुलांच्या माळा लावते. व्यक्ती शिडी हलवतो आणि आरती खाली पडणार असते. व्यंक्ती तिला झेलतो. दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात, लाजत असतात. जानू तिथे येते. व्यंक्तीला ती हात लावते. व्यंक्ती आरतीला खाली ठेवतो आणि आरती लाजून निघून जाते. जानू व्यक्तीला चिडवते आणि हे सगळं जयंत लांबून बघत असतो. जयंतला ही सहन होत नाहीये. तर इकडे सुपर्णा ही मंदिरामध्ये आलेली असते. सुपर्णा रवीला फोन करते आणि मंदिरामध्ये काय चालू आहे सगळं सांगते. सुपर्णा म्हणते, त्या भावनाला मला आनंदात नाही बघायचंय, तिला दुःखात बघायचंय, हाच माझा एम आहे. निलंबर हे सगळं ऐकते. निलंबरी सुपर्णाकडे येते आणि सुपर्णाला विचारते, सुपू काय झालं, तरी काय ग,
तू एवढी का चिडलेस आणि भावनाचा तुझा काय संबंध? सुपर्णा सगळं सांगते आणि तिथून बाजूला निघून जाते. नीलंबरी म्हणते, अच्छा, लग्न जर झालं तर तिचा नवरा मरणार का आहे का? चालेल, मग आता काही झालं तरी सिद्धूची बायको ही भावनाच होणार, म्हणजे सिद्धू मरून जाणार आणि त्यामुळे सगळी प्रॉपर्टी आमचीच होणार. आता काही झालं तरी भावना गाडे पाटलांची सून होणार. नीलंबरी खूप खुश होते आणि आता याच मंदिरामध्ये सुपवित्र दिवशी लग्न करायचं असं ठरवते. ती सिद्धूचे कान भरायला जात असते तर इकडे सिद्धू भावनाकडे येतो. भावना मंदिरामध्ये तिचे कानातलं पडलं ते शोधत असते. सिद्धू विचारतो, काय झालं? भावना सांगते की कानातलं पडले. तेव्हा सिद्धू भावनाची मदत करायला पुढे होतो. तिथे एक होम चालू असतो आणि त्या होमाभोवती सिद्धू भावना पुन्हा फेरे घेतात. त्यांचे 7 फेरे पूर्ण होऊन जातात आणि सिद्धूला कानातलं सापडतं. सिद्धू ते कानातलं तिला देतो. भावना खूप खुश होऊन कानातलं घालते. दोघेही एकमेकाकडे बघत असतात आणि आपल्याला हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, खूपच महत्त्वाचा भाग असणार आहे, त्यामुळे मिस करू नका.